नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही 3 जून 2026 वार बुधवार या दिवशी आली आहे. अधिक मासातील या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या जीवनातील आयुष्यातील अडथळे दूर होण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय 21 दुर्वांचा उपाय या दिवशी आवर्जून करायचा आहे. हा उपाय तुम्ही घरातच गणपतीसमोर केला तरी चालणार आहे. हा उपाय घरातील स्वतः मुलांसाठी करू शकतात, आई मुलांसाठी करू शकते किंवा वडील देखील मुलांसाठी करू शकतात. मुलांच्या अडचणी दूर करण्यासाठी, त्याचप्रमाणे मुलं अभ्यासात कमी असेल, बुद्धीत कमी असेल, त्यांची बुद्धिमत्ता वाढावी, अभ्यासात प्रगती व्हावी किंवा कामात प्रगती व्हावी किंवा नोकरीतील अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. अधिक महिना अतिशय पवित्र मानला जातो. अधिक मासातील संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित अतिशय पुण्यदायी तिथी मानली जाते. अधिक मास स्वतःच अत्यंत पवित्र महिना मानला जात असल्याने या महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. या दिवशी श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा केल्यास विघ्नांचा नाश होतो आणि घरात सुख समृद्धी नांदते. बघा, प्रत्येक महिन्यात चतुर्थी तिथी येते, परंतु अधिक महिना हा 3 वर्षांनी येत असल्यामुळे ही चतुर्थी देखील 3 वर्षातनं एकदा येत असते आणि म्हणूनच आपण या दिवशी आवर्जून आपल्याला शक्य असल्यास आपल्याला उपवास करायचा आहे. आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची पंचोपचारे आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करून आपल्याला उपाय करायचे आहे. अधिक महिन्यात आपण जे पण काही व्रत, वैकल्य, उपवास करतो याचं अधिकाधिक पटीने फळ आपल्याला मिळतंच. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. तसंच चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि डबल पुण्य कमवण्यासाठी या दिवशी आपण आवर्जून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी जर का आपण काही उपाय केले तर ह्या उपायांचं देखील फळ आपल्याला हे अधिक पटीने मिळत असतं. संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी तिथी. या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात. मुलांच्या शिक्षणात, करिअरमध्ये आणि आरोग्यात प्रगती व्हावी म्हणून अनेक माता विशेष करून या दिवशी व्रत करतात, उपवास करतात आणि काही उपाय देखील करतात. अधिक मासातील संकष्टी चतुर्थीला केलेले जप, दान आणि उपाय पूजा हे 100% फलदायी ठरले जाते. बघा, या दिवशी आपल्याला 21 दुर्वांचा उपाय करायचा आहे. आता उपाय कसा करायचा, कधी करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यात नेहमीप्रमाणेच गंगाजल, गोमतीर पाणी असेल तर गोमतीर पाणी टाकायचं आहे आणि याने अंघोळ करायची आहे. त्यानंतर उंबरट्यावर हळदीचं लेपन करा. अधिक महिन्यातली ही चतुर्थी तिथी आहे, हिला अधिक महत्त्व असणार आहे. त्यानंतर देवघरातील देवांची छान पूजा करून घ्या आणि नंतर आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांना देखील या दिवशी पंचामृताने किंवा अगदी स्वच्छ पाण्याने पण तुम्ही अभिषेक घातला तरी चालेल. अभिषेक घालताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि हे तीर्थ तुम्हाला तुमच्या घरातील सर्व मुलांना प्यायला द्यायचं आहे. यामुळे मुलांची बुद्धी, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही वेगळी पूजा मांडणी केली तरी चालेल. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, अष्टगंध अर्पण करा. लाल जास्वंदाचं फूल अर्पण करा. दुर्वा अर्पण करा. त्याचप्रमाणे त्यांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजेच गूळ खोबरं किंवा मोदकाचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकतात. या दिवशी तुम्ही जर का उपवास केला तर तुम्हाला संपूर्ण चतुर्थीचे उपवास केल्याचं पुण्य प्राप्त होतं. संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन घेऊन हा उपवास सोडायचा आहे. या दिवशी शक्य झाल्यास जास्तीत जास्त ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा जप करा. ज्यांना अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्ष म्हणता येणार नाही त्यांनी यूट्यूबला लावून द्या किंवा ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक करू शकतात. कमीत कमी 108 वेळा तुम्हाला ह्या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, या दिवशी गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे. 21 दुर्वा अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात, घरातील नकारात्मकता दूर होते. मुलांची बुद्धी, शिक्षण आणि यशासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आणि शुभ मानला जातो. त्यातल्या त्यात अधिक महिन्यातील चतुर्थी असल्यामुळे या दिवशी आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे.
मुलं मोठी असतील तर तुम्ही मुलांकडनं हा उपाय करून घ्या. आता ह्या उपायासाठी बघा, तुमची सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. आपल्याच देवघरासमोर गणपती बाप्पांसमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे. ज्यावेळेस उपाय करायला बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप-दीप तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, आता मुलांसाठी आई जर का हा उपाय करणार असेल तर तुम्हाला दुर्वा घ्यायची आहे. दुर्वा आणल्यानंतर त्या तशा कशा कधीही अर्पण करू नये. अगोदर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, नीट करून घ्यायच्या. 3 दलाच्या त्रिदल अशी एक काडी, अशा 21 दुर्वा आपल्याला व्यवस्थित बाजूला नीट करून काढून घ्यायच्या आहे. आता ह्या दुर्वा आपल्याला एका ताटलीत घ्यायच्या आहे. देवघरासमोर गणपती बाप्पांसमोर बसायचा आहे आणि एक दुर्वा आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या मुलाचं नाव घेऊन गणपती बाप्पांना जी काही मुलाची अडचण असेल किंवा इच्छा असेल किंवा एखादं काम होत नसेल ते काम गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की मी माझ्या ह्या मुलासाठी, म्हणजे मुलाचं नाव घ्या, ह्या मुलासाठी, ह्या इच्छापूर्तीसाठी, ह्या अडचणीसाठी मी 21 दुर्वांचा हा उपाय आज करत आहे. मला माझ्या मुलाची ही इच्छा पूर्ण होऊ दे, माझ्या मुलाची अडचण दूर होऊ दे. तुम्हाला असं म्हणून तुम्हाला तो उपाय करायचा आहे. आता उपाय कसा करायचा? तुम्हाला एक दुर्वा घ्यायची. तुम्हाला ती दुर्वा घेतल्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. बघा, गणपती अथर्व शीर्ष नाही तर गणपती स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे गणपती स्तोत्र. अगदी छोटंसं आहे, अगदी 2 सेकंद लागतात म्हणायला. तुम्हाला एक वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर ही दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे. दुर्वा अर्पण करताना ती नेहमी बघा, जो शेंडीचा भाग असतो तो समोर करायचा आणि देठाचा भाग हा समोर गणपती बाप्पांकडे करायचा आहे. त्यानंतर दुसरी दुर्वा उचलायची, पुन्हा गणपती स्तोत्राचं पठण करायचं, इच्छा व्यक्त करत ती दुर्वा अर्पण करायची. असं आपल्याला 21 दुर्वा घेऊन 21 वेळा आपल्याला ह्या गोष्टी बोलून आपल्याला सगळ्यात शेवटी गणपती बाप्पांना नमस्कार करून जे काही मुलासाठी तुम्ही मागितलं असेल पुन्हा एकदा ते सांगायचं आहे. ती इच्छा व्यक्त करायची आहे, ती पूर्ण होऊ द्यायची प्रार्थना करायची आहे आणि संपूर्ण दिवसभर ह्या दुर्वा तिथेच तशाच ठेवायच्या आहे. 21 दुर्वा तुम्हाला मिळाल्या नाही तर 11 दुर्वा घ्या. 11 वेळा गणपती स्तोत्राचं पठण करा. तुम्हाला जर का 11 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करणं शक्य असेल तर तुम्ही 11 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात. आता 21 किंवा 11 वेळा गणपती स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला तिथे बसून 108 वेळा ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे 1 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे. यानंतर मुलं लहान असतील तर मुलांना गणपती बाप्पांना नमस्कार करायला सांगा. मुलं मोठे असतील तर मुलांकडनं हा उपाय करून घ्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या दुर्वा उचलून तुम्ही तुमच्या निर्मल्यात टाकल्या तरी चालेल. त्याचप्रमाणे या दिवशी दानाला देखील महत्त्व आहे. चतुर्थी असल्यामुळे या दिवशी गायला हिरवा चारा खाऊ घाला किंवा जी घरात तुम्ही पोळी बनवणार आहात त्यातली पहिली पोळी तुम्ही गायला खाऊ घालू शकतात. या दिवशी गरजूंना यथाशक्तीने अन्नदान करा. पक्ष्यांना धान्य टाका. त्याचप्रमाणे शक्य झाल्यास गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना गूळ, खोबरं, खडीसाखर याचा नैवेद्य, मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. दुर्वा, फळं फळांचं तुम्ही दान करू शकतात आणि तुम्हाला मंदिरात दुर्वा आणि लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. अधिक मासातील संकष्टी चतुर्थी ही श्री गणेशाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी सुवर्ण संधी मानली जाते. श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक भावनेने पूजा केल्यास घरातील संकटे दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धीची प्रगती होते. गणरायाच्या कृपेने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.